हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे ना आज होती कृष्ण जन्माष्टमी. तर त्याची तयारी चालू आहे आणि आता इथे ना संध्याकाळ झाली आहे. सायंकाळचे जवळजवळ 4:30-5चा टाईम असेल हा. एक्झॅक्ट नाही माहीत मला. तर इथे ना थोडं बाहेर गेलो होतो. जन्माष्टमीचं काही सामान आणायचं होतं त्याच्यासाठी मगाशी. आणि मग ना आणखी आम्हाला थोडंसं बाहेर जायचं होतं. दुसरं काही काम होतं. तर तेच विचार करत होतो मग जाऊ की नाही जाऊ की नाही. पण मग नंतर ते कॅन्सल झालं कारण यांनाच काही कामाला तर हेच बाहेर गेले होते. मग मी विचार केलं की इथे वेळ म्हणजे टाईमपास करण्यापेक्षा तोपर्यंत आपलं स्वयंपाकाचं तरी आवरून घेते मी संध्याकाळसाठी. तर इथे तेच मी आता जेवण बनवून घेत आहे. तर आज आमच्या घरी पुरी, चना चं उसळ आणि पिवळा भात असं बनते. त्यासोबत वडे वगैरे पण बनतात, पण मी काय वडे वगैरे बनवणार नाही आहे. कारण या मंथमध्ये ना जेवढे सण येतात तेवढ्या सणांना आमच्याकडे असे वडे बनतातच बनतात. तर यांना काही खायची इच्छा नव्हती. हे यांना विचारलं मी बनवू का? तर यांनी नाही म्हटलं. कारण कसं चना हे ते सगळं हेवी होऊन जाते आणि मग नंतर एवढं सगळं खाणं काय होत नाही आणि मग ते शिळं-शिळं उरून राहते. त्याच्यापेक्षा हे बोलले राहू दे. नंतर मग अजून आहेच पुढे काही ना काही. तर आपल्याला बनवता येईल. त्याच्यामुळे मग इथे काय मी आज वडे नाही बनवले. फक्त पुरी, चना आणि भात बनवलं. तर इथे मी कुकरमध्ये उसळ करत होती. तर इथे ना ॲक्च्युली काय झालं आमचं बाहेर जाण्याचं कॅन्सल. रुजूल वेळेवर झोपला. तर इथे ना रुजूल झोपला होता त्याच्यामुळे मी आधी कुकरमध्ये डायरेक्ट बनवते म्हणून विचार केली. पण तो झोपला होता. मग मी म्हटलं शिट्ट्या होतील कुकरच्या तर आणखी उठेल. आणि तसंही माहिती आहे का डायरेक्ट शिट्ट्या करण्यापेक्षा जे आपण असं म्हणजे शिजवतो ना खुल्यामध्ये ते जास्ती टेस्टी बनते. पण आपण पटकन होण्याच्या नादामध्ये कुकरला लावून घेतो. पण मी आज रुजूल झोपल्यामुळे माझंही असं आरामात मस्त उसळला शिजवलं. तर मिक्स याचं उसळ बनते आमच्या इकडे. हिरवा वाटाणा टाकते मी त्यामध्ये, पांढरा वाटाणा आणि चणे लालवाले जे असतात आपले. तर ते सगळे असे टाकते. चण्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवते. वाटाणे थोडे टाकते फक्त टाकायचे म्हणून. आणि तिथे उसळ फोडणी टाकून दिलं मी. आणि इकडे मग ना हात लागल्या जे काही थोडं काही होतं भांडे वगैरे ते पण धुवून घेतले. त्यासोबत इथे ना मी भाताची तयारी करत होती. मी म्हटलं पटपट करून घेते सगळं. तर इथून माझं लक्ष तिकडे समोर पण होतं की रुजूल काय करतोय. कारण तो झोपला होता ना तर मला इथून दिसत होता त्याच्यामुळे. आणि हेही गेले होते काही कामाने बाहेर तर त्यांचंही काम होऊन जाईल तोपर्यंत. म्हणून मग मी म्हटलं त्यांचं काम, त्याची झोप आणि माझं स्वयंपाक असं सगळं होईल. कारण मग संध्याकाळी कसं पूजेची तयारी करायची असते तर मग वेळ होऊन जाते त्याच्यामुळे. आणि ही कुर्ती कशी दिसत आता नक्की सांगा. इतकं सुंदर कुर्ती आहे की काय सांगू. इतके वर्ष झाले पण जशानी तशी आहे. कसंही धुवा कसंही वापरा काही फरकच पडत नाही. आणि त्याच्यावर मस्त अशी एम्ब्रॉयडरी केली आहे व्हाईट धाग्याने. खूप छान आहे. पण हे फुल स्लीव्सची आहे तर घातल्यावर खूप अशी गरमी होते. पण मी म्हटलं चला घालून घेते आज. आणि बाहेर गेलो होतो त्याच्यामुळे. मेन ही ऑरेंज कलरची कुर्ती घालण्याचं कारण काय होतं आज की आज होतं 15 ऑगस्ट. तर आज कसं एक सोबत सगळं आलं. ते पण आहे आणि कृष्ण जन्माष्टमी पण आहे. तर सकाळी आम्ही हे सगळं असं वेअर केलं होतं आज 15 ऑगस्टच्या याच्यासारखं थोडंफार. या दोघांनी व्हाईट कलर आणि मी ऑरेंज कलर असं. तर मस्त वाटते थोडंफार असं काहीतरी चेंज केलं कधीतरी. तर तर इथे ना भात पण एका साईडला करून घेत आहे. फक्त आता पुऱ्या करायचं बाकी आहे माझं. फोडणीचा भात बनवतात आमच्या इकडे. बऱ्याचशा लोकांकडे तर भात हा प्रकारच नसतो वाटते. पण आमच्या इथे बनवतात. माझ्या मम्मीकडे पण बनते आणि सासरी पण बनते. तर मी पण बनवलं इथे फोडणीचा भात आणि उसळ आणि पुऱ्या. बाकी काय नाही बनवत मी. तिकडे तर घराकडे म्हणजे सगळं काय बनते. कारण आमच्या साईडला ना जन्माष्टमी खूप जास्ती प्रमाणात आणि वेगळ्या पद्धतीने मनवली जाते. कधी जर असा चान्स आला तर तुमच्यासोबत मी नक्की शेअर करेल. पण आता ते माहिती नाही कधी असं होणार आहे. आणि जेव्हा मी ते सगळं करत होती तेव्हा मी व्लॉगिंग करत नव्हती. त्याच्यामुळे तुमच्यासोबत ते काही शेअर करणं झालेलंच नाही. जर असं कधी झालं तर बघू तुमच्यासोबत शेअर करेल.
तर इथे बघू शकता तुम्ही भात एका साईडला आणि एका साईडला मी उसळ ठेवून दिला आहे. त्याचसोबत एका भांड्यामध्ये ना आता पाणी इथे जमा करून म्हणजे फिल्टरचं पाणी काढून घेते म्हटलं, कारण मला पुरीसाठी कणिक पण भिजवायची होती. म्हणजे कसं भात होईपर्यंत कणिक पण थोडी छान अशी मुरते त्यामुळे. तर इथे बघा आता मस्त अशा गरमागरम पुऱ्या फ्राय करून घेत आहे मी. आपला उसळ पण इकडे शिजत आहे मस्त लो गॅसवर शिजवलं त्याला. कारण कसे ते चणे वगैरे शिजायला थोडा वेळ घेतं ना, त्याच्यामुळे. तर मस्त असं शिजवलं ना गॅसवर कमी लो फ्लेमवर, इतका सुंदर टेस्ट आला होता. आणि प्रसादाचं तसंही आपण काय बनवलं की ते खूपच टेस्टी बनते. माहिती नाही काय कारण आहे. नेहमीसारखंच बनवलं तरीसुद्धा. मग इथे हे उभे होते, हे आले होते नंतर आणि रुजूल पण उठला होता इथपर्यंत. कारण मी हे पुऱ्यांसाठी तेल गरम केलं ना, त्याला तेलाचा वास गेला असेल असं मला वाटते. कारण जसा तेल गरम झाला तसाच तो उठला आणि डायरेक्ट किचनमध्ये येऊन बघत होता की ही काय करत आहे. तर मी मग इथे म्हटलं पुऱ्या करून घेते पटापट. आजच्या पुऱ्या तर एवढ्या सुंदर झाल्या होत्या, तुम्हाला इथे दिसतच असेल. मस्त फुलल्या होत्या आणि एकही पुरी अशी म्हणजे हे नाही झाली. सगळ्या पुऱ्या खूप सुंदर झाल्या होत्या आजच्या. म्हणजे ते असते ना, मनातून बनवा तर खूप छान बनते म्हणतात, त्या पद्धतीचं झालं होतं. मग इथे आमचं तेच सगळं जेवण वगैरे बनवून झालं होतं. मग म्हटलं आता खूप गरमी झाली, थोडा वेळ बसते आता इकडे फॅनमध्ये. आणि इथे आमचं थोडंसं डिस्कशनही चालू होतं रुजूसोबत मस्ती, की म्हणजे बाहेर जायचं होतं आम्हाला, थोडंफार काय काम होतं. तर वेळ होता, पण मग असाच विचार करत होतो आम्ही जाऊ की नाही, जाऊ की नाही. आणि पाऊस पण पडत होता बाहेर थोडा-थोडा. तर मग असं ह्यांचं म्हणणं झालं, की बाहेर जाऊ तर आपल्याला सहज 1-1.5 तास जाईल आणि मग आपल्याला पूजेला सगळं लेटच लेट होईल इकडे. त्याच्यामुळे बोलले, "राहू दे, आपण नंतर जाऊ. आता ना तू पूजेची तयारी करायला घे." म्हणजे मग कसं असते ना, आजकाल व्हिडिओ बनवायला लागते, मग थोड्याफार फोटोज काढतो आपण. आणि मग रुजूलचं आहे. रुजूलचं हे फर्स्ट एक्सपिरियन्स आहे. म्हणजे त्याचं हे तर दुसरं वर्ष आहे. पण मागच्या वर्षी रुजूलला एवढं सगळं काही कळत नव्हतं. पण यावर्षी त्याला सगळं असं एक्सप्लोर करायचं असते. तर तो प्रत्येक याच्यात बघत असते. तुम्ही पुढे बघणारच आहात आणि काय-काय केलं आहे. तर इथे मग थोडा वेळ बसले वगैरे मस्त. थोड्याफार गोष्टी केल्या इकड-तिकडचं काय-काय, कसं करायचं, काय करायचं. मग हाच थोडासा असा काय वेळ असते. आणि बसल्या-बसल्या बघू शकता इथे मी मोबाईल पण बघत होती. मग इकडे ना मी पूजेची तयारी सगळी करून घेतली होती. मस्त असं थोडंफार डेकोरेट केलं होतं. कारण असं थोडं डेकोरेट केलं तर खूप छान वाटते. आणि इथे रुजूलला अभिषेक करायचं होतं, बघू शकता. तर मी करत होते तर त्यालाही बघून करायचं होतं. त्याने ते मस्त माझ्यासोबत अभिषेक करून घेतला आणि त्याला एवढी मज्जा आली ते अभिषेक करायला. मग इथे मी सगळं डेकोरेट करून घेतलं होतं. कृष्णाला छान असा अभिषेक करून घेतलं पंचामृतनी. आणि आता इथे छान नवीन कपडे वगैरे घालून त्याला इथे ना पाळण्यात ॲडजस्ट करत होती मी. ॲक्च्युली काय होत होतं ना, जे त्याचं मुकुट होतं कृष्णाचं, ते मी लावत होते ना, तर ते बरोबर तिथे बसतच नव्हतं. मग कसं तरी करून मस्त ॲडजस्ट करून घेतलं. बघू शकता किती सुंदर दिसत आहे. आणि डेकोरेशनमुळे तर खूपच छान दिसत होतं. लाईट वगैरे लावली होती त्याच्यामुळे. बाकी पूजेची तयारी वगैरे सगळी करून घेतली होती. मग कृष्णाचं वगैरे सगळं करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग मी ना कपडे चेंज केली. मग मला साडी नेसायची होती त्याच्यामुळे मी म्हटले सगळं असं मांडून ठेवून देते, म्हणजे मग साडी वगैरे बदलते आणि मग पूजा करायला घेते. तर इथे बघू शकता मस्त असं हे केलं आहे. आणि तुमच्यासोबत जास्ती काही शूट केलंच नाही मी, तर जास्ती काही शेअर पण केलं नाही. हे थोडं-थोडं नंतर मी क्लिप्स घेतल्या होत्या, की कशी पूजा मांडली आहे तेच तुमच्यासोबत शेअर करत आहे. कारण सगळं एक सोबत करायला ना मॅनेज थोडंसं अवघड जाते त्याच्यामुळे. कारण एका जणाला रुजूललाच बघायचं होतं. कारण इथे सगळं असं ठेवलं होतं, तर ते थोडं वाटते ना भीती, दिवा वगैरे असते तर. तर त्याने तसं काही इचक-वाचक तर केलं नाही, पण त्याच्यामध्ये थोडा वेळ गेला. मग इथे मस्त असं डेकोरेट करून घेतलं होतं आणि त्यानंतर रात्री आम्ही जेवण खाऊन सगळं केलं. मग रात्री 12 वाजता कृष्णाचा जन्म केला. तर इथे मस्त पाळणा वगैरे हलवून घेतलं, तुम्ही बघू शकता. मस्त झुला वगैरे आणि असं आम्ही सेलिब्रेशन केलं. तर तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. तर चला भेटू नंतर. बाय.